तुम्हाला तर माहितीच आहे, मी आहे 3 डॉटर्स मॉम म्हणजेच 3 मुलींची आई आणि स्वागत आहे तुमचं माझ्या डेली व्लॉगमध्ये. ही आहे माझी सगळ्यात लहान मुलगी अक्षू. ती ना मस्त आज अशी खेळत होती बरं का. आणि माझ्या दोन्ही मुली शाळेत गेलेल्या आहेत आणि ती शाळेतून येईपर्यंत मला की नाही छान मजेदार आणि चटपटीत काहीतरी बनवावंच लागतं. आणि चटपटीत त्यांना रोज खायला देणं काय आपल्याला पॉसिबल नाही, कारण त्यामुळे त्यांच्या हेल्थवरती प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे मग मी आज ठरवलं होतं की काहीतरी चटपट पण बनवायचं, पण हेल्दी पण. त्यासाठीच मी आज भोपळ्याचे मस्त त्यांच्यासाठी आज फ्राईज बनवणार होते. म्हणून मग विचार केला की चला ही रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करावी. त्यासाठी मी इकडे एक भोपळा घेतला होता, छोटा भोपळा घेतला होता. त्यामध्ये अर्धा भोपळ्याची मी भाजी बनवणार होते आणि त्यातील अर्ध्या भोपळ्याची मी फ्राईज बनवणार होते. त्यासाठी भोपळा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, त्याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे आणि बारीक किसणीने भोपळा आपल्याला पूर्ण किसून घ्यायचा आहे. आणि भोपळ्याचे हे फ्राईज बनवण्यासाठी आपल्याला एक छोट्या वाटीने रवा लागणार आहे. रवा आपल्याला बारीक घ्यायचा आहे. त्यानंतर पांढरे तीळ, थोडेसे जिरे, हळद, मीठ, मिरची आणि धने पावडर एवढं घ्यायचं आहे. हे साहित्य आपल्याला लागणार आहे. कढईवरती तेल गरम करायला ठेवायचं आहे. त्यात थोडंसं तेल टाकायचं आहे आणि भोपळा त्यात टाकून तो छान फ्राय करून घ्यायचा आहे. भोपळ्याला पाणी सुटेपर्यंत आपल्याला तो भोपळा शिजवून घ्यायचा आहे. भोपळा छान शिजला की त्याच्यामध्ये जेव्हा आपण रवा घेतला होता तो रवा त्यात टाकायचा आहे आणि ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. ते व्यवस्थित मिक्स केल्याच्यानंतर गरजेप्रमाणे आपल्याला त्यात पाणी टाकायचं आहे. मी ते एका छोट्या वाटीने ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने त्यात थोडंसं पाणी टाकलं होतं. तेही व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि ते छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर मग कढईला जेव्हा तेल सुटायला लागेल आणि जे मिश्रण आपण शिजवून घेतलं होतं ते कढईपासून सुटायला लागेल, ते कढईला चिकटणार नाही, तेव्हा समजून जायचं की आपलं व्यवस्थित असं शिजलेलं आहे. आणि छान शिजल्यानंतर आपल्याला 5 ते 10 मिनटं ते थंड करण्यासाठी ठेवायचं आहे. जेव्हा हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊन जाईल त्यानंतर त्याला आपल्याला अशा आकारामध्ये बनवून घ्यायचं आहे. तुम्ही कुठल्याही आकाराचे बनवू शकता. मी असं फ्राईजप्रमाणे बनवलं होतं आणि मी इकडे मुलांचा अभ्यास घेतच हे बनवलं होतं आणि मी हे असे आकार देत होते आणि इकडे माझ्या अक्षूची अशी मस्ती चालली होती. तिचं माझ्या प्रत्येक कामामध्ये लुडबुड असं चालूच असतं बरं का. आणि बसून मग त्यानंतर मुलांचा अभ्यास घेत मी सगळं काही असं तयार करून घेतलं आणि त्यानंतर कढईवरती तेल गरम करायला ठेवलं आणि हे तळण्यासाठी घेतलं. आणि आपल्याला हे गोल्डन ब्राऊनमध्ये असे तळून घ्यायचे आहेत बरं का. एक एक टाकून मी मस्त सगळे काही तळून घेतलं आणि तळल्यानंतर मग हे थंड करण्यासाठी ठेवलं. मला ना मुलं होण्याच्या अगोदर अशा काही रेसिपी वेगवेगळ्या माहिती नव्हत्या बरं का. पण जेव्हापासून मला मुली झाल्यात की नाही तेव्हापासून मला प्रत्येक वेळेस असं नवीन काहीतरी रेसिपी शिकावीच लागते. कारण आपल्या मुलांना घरात खाऊ घालायचं म्हणल्यानंतर अशा वेगवेगळ्या रेसिपी आल्याच पाहिजेत. मी पण ही रेसिपी दुसऱ्याकडनं शिकलेली आहे बरं का. तुम्ही पण एक वेळेस ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा बरं का. खूप छान आणि टेस्टी लागते बरं का. आणि मुलंही खूप जास्त आवडीने खातात. आणि भोपळा सहसा मुलं खात नाहीत, त्यामुळे मग असं काही वेगळ्या पद्धतीने बनवून त्यांना खाऊ घालणं खूपच जास्त इझी आहे. त्यानंतर मग मुलांना होमवर्क झाल्याच्यानंतर हे फ्राईज खाण्यासाठी दिलं आणि मुलांना ते खूप जास्त आवडले बरं का. मुलांनी खूप जास्त आवडीने खाल्ले. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी मला नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की भेट द्या बरं का. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.